नमस्कार मंडळी, मनीषाच किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहे डिंकाचे लाडू आणि त्यासाठी इकडे घेतलेले आहे मी साहित्य। तर पहिला मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि किती आहे साहित्य ते पण सांगेन। तर इकडे पाहू शकता, बदाम घेतलेले आहेत 100 ग्रॅम, मनुका घेतलेले आहेत 100 ग्रॅम, काजू घेतलेले आहेत 100 ग्रॅम, खारीक घेतलेली आहे 100 ग्रॅम, अक्रोड घेतलेला आहे 100 ग्रॅम, पिस्ते घेतलेले आहेत 100 ग्रॅम, खसखस जवळजवळ 2 चमचे घेतलेले आहे मोठे, मखाना घेतलेला आहे 100 ग्रॅम, चारुळा घेतलेला आहे 100 ग्रॅम, हलीम घेतलेले आहे 50 ग्रॅम, डिंक घेतलेला आहे 50 ग्रॅम, पाव किलो होईल एवढा गूळ घेतलेला आहे, 50 ग्रॅम घेतलेले आहेत काळ्या मनुका आणि पाव किलो होईल एवढं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। आणि इकडे हे मी घरचं तूप आहे, आजच मी तूप काढलेलं आहे आणि कढईमध्येच ठेवलेलं आहे। तर हे तूप आहे, जवळजवळ अर्धा किलो तूप असेल एवढं आहे। आता यातलं किती लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला शेवटी लाडू बनवल्यानंतर। तर इकडे एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मला जायफळ वेलचीची जी पावडर, तर आपल्याकडे डिंक फार कमी घेतलेलं आहे मी, तर आपल्याला डिंकाचे लाडू म्हणता येणार नाहीत, आपल्याला ड्रायफ्रूटचे लाडू म्हणता येईल। तर इकडे भरपूर प्रमाणात असे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि थंडी चालू आहे, तर त्यांच्यासाठी मी हे लाडू बनवायचा प्लॅन केलेला आहे। चला तर मग आता आपण खोबरं फक्त किसलेलं आहे आणि गॅसवरती ठेवलेली आहे कढई, स्टीलची नवीन कढई आहे। आणि पहिला मी जे सुकं खोबरं आहे किसलेलं ते पहिलं भाजून घेते गोल्डन कलरवरती। तर याला मी अजिबात तेल तूप काही घातलेलं नाही, कारण खोबऱ्याला स्वतःचंच तेल असतं। आणि आता मी तुपामध्ये हा डिंक तळून घेतलेला आहे। डिंक सुद्धा थोडा थोडा घालून तळून घ्यायचा, म्हणजे चांगला फुलतो, अजिबात आतमध्ये कच्चा राहणार नाही। आता परत मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे कढईमध्ये। डिंक असा थोडा थोडा घातला ना तरच चांगला फुलतो, आणि जर जास्त डिंक घातला तर काय होतं, आतमध्ये डिंक कच्चा राहतो, म्हणून थोडा थोडा घालायचा। डिंक फुलायला अजिबात उशीर लागत नाही। इकडे जे मनुका ज्या होत्या, रेग्युलर मनुका ज्या आहेत, तर त्या इकडे मी आता तळायला ठेवलेल्या आहेत, कढईमध्ये तळायला घातलेल्या आहेत। मनुका सुद्धा चांगल्या फुगून टम्म होतात, पाहू शकता तुम्ही। आता गॅसची फ्लेम एकदमच बारीक केलेली आहे मी, कारण हे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्याला थोडे थोडेच भाजायचे असतात। जास्त जर भाजलं तर ह्याच्यामध्ये कडवटपणा येतो, म्हणून मग गॅसची फ्लेम जी आहे ती एकदमच मी मंद केलेली आहे। मंद आचेवरतीच हे सगळं मी तळून घेत आहे। तर बघा, ज्या मनुका आहेत त्या किती छान अशा फुललेल्या आहेत ना। तर मनुका आता आपण काढून घेऊया। आणि आता त्याच तुपामध्ये मी इकडे बदाम घातलेले आहेत। बदाम सुद्धा आपल्याला एकदम हलकं फुलकं असं तळून घ्यायचं आहे, जास्त कुठलाही ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे, करपवायचं नाही आहे। करपल्यानंतर काय होतं, एकदमच कडवट लागतं। तर इकडे आता मी अक्रोड घातलेले आहेत, हे सुद्धा तुपामध्ये चांगले तळून घेते। आता मी इकडे काजू घातलेले आहेत, काजू सुद्धा चांगले तुपामध्ये तळून घेऊया। आता इकडे तुपामध्ये मी पिस्ते घातलेले आहेत, पिस्ते सुद्धा चांगले तळून घ्यायचे। आता मी त्याच्यामध्ये कढईमध्ये चारोळा टाकलेला आहे, तर चारोळा सुद्धा चांगला तळून घेते। आणि आता इकडे मखाना घातलेला आहे, मखाना सुद्धा चांगला तळून घेते। एकदम कोरड्या कढईमध्ये मी खसखस घातलेली आहे,
खसखस फक्त भाजून घेणार आहे. 2 ते 3 चमचे खसखस आहे ही. आता मी इकडे चमचाभर तूप घातलेलं आहे. तर काळ्या मनुकाच्या माझ्याकडे होत्या 50 ग्रॅम आपण घेतल्या होत्या. तर काळ्या मनुका सुद्धा आता आपण काय करूया, तळून घेऊया. तर बघा मनुका सुद्धा मस्त फुललेले आहेत. सगळं वेगळ्या वेगळ्या प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. आता जी फोडलेली खारीक आहे, फोडून त्याच्यामध्ये बी काढलेली आहे आणि फोडलेली जी खारीक आहे तर ती खारीक घातलेली आहे मी. ती सुद्धा चांगली भाजून घेते. तर सगळं ड्रायफ्रूट पाहू शकता इकडे तळून वेगळ्या वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता इथे मिक्सर जारमध्ये पहिलं खोबरं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे ड्रायफ्रूट जे आहेत ते सगळे असे भरड भरड करून घेणार आहे. डिंक आणि इकडे मी परात घेतलेली आहे. ते परातीमध्ये जे ड्रायफ्रूट, डिंक, खोबरं ह्याची सगळ्याची जी भरड आहे ती वेगळी वेगळी बघा अशी काढून घेत आहे. चांगलं तळल्यामुळं छानशी ह्याची भरड झालेली आहे. पिस्त्याची भरड बघा किती सुंदर दिसते. खारीक, सगळं जे ड्रायफ्रूट आहे छानसं आपलं भरड करून घेतलेली आहे. आणि ह्या मनुका आहेत, ह्या मनुका सुद्धा मी काय केलं, थोडं मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आणि हा हलीम जे आहे हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे, तुपामध्ये तळून घेतलेलं आहे. आणि आता परत मी इकडे मोठ्या 2 जे पळी आहे ते तूप घातलेलं आहे. आणि आता तूप चांगलं तापलेलं आहे. आणि हा बारीक किसलेला जो गूळ आहे तर हा मी तुपामध्ये घालणार आहे, म्हणजे गूळ आपला कसा विरघळेल. तर गूळ मी थोडा कमीच घेतलेला आहे, कारण जास्त गोड प्रमाणात मला नको आहेत लाडू, कारण माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे. तर 1/2 किलोच मी गूळ घेतलेला आहे. आणि गूळ बघा तुपामध्ये छानसा विरघळत आहे. तर गूळ चांगला विरघळलेला आहे बघा, फेस आलेला आहे गुळाला. आणि दुसरीकडे एक मी पाण्याची वाटी सुद्धा घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ड्रॉप्स टाकून बघणार आहे की गूळ आपला असा लांबसा होतो का, तार टाईप येतो का, हे बघणार आहे. तर इकडे पाहू शकता मी एक पाण्याने भरलेली वाटी घेतलेली आहे. आणि परत आपल्याला बघायचं आहे की गुळाला तार येते का. गूळ सुद्धा आपल्याला करपवायचा नाही आहे. तर पाहू शकता माझ्या बोटावरती बघा गुळाला तार आलेली आहे. आणि आत्ता जी ड्रायफ्रूटची जी भरड आहे तर मी काय करणार आहे, गॅस आता बंद करणार आहे. आणि या गुळाच्या पाकामध्ये, पाक नाही म्हटलं जाणार आहे, पाक जर पाणी घातलं असतं तर हा पाक झाला असता. तर गूळ जो वितळलेला आहे तर याच्यामध्ये मी ही भरड घातलेली आहे. संपूर्ण भरड जी आहे ती हातानं चांगली मिक्स केलेली आहे. आणि आता हे सगळं गुळामध्ये एकजीव केलेलं आहे. छानसं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स पहिले सगळे एकजीव करून घेतलेले आहेत, म्हणून आता हे गुळामध्ये पण पटकन होत आहेत बघा. आणि डिंक जो आहे तो मी अगदीच 50 ग्रॅम वापरलेला आहे. आणि बाकीचं ड्रायफ्रूट जे आहे ते सगळे 100-100 ग्रॅम आहेत. तर पाहू शकता तुम्ही आता हे सगळं असं एकजीव झालेलं आहे.
छानसं एकजीव झालेलं आहे. आता आपण काय करूया, हाताला थोडं पाणी लावून आपण लाडू वळायला घेऊया. तर लाडू बघा किती छान वळत आहेत. आणि हे लाडू जे आहेत ते माझ्या मिस्टरांसाठी मी बनवते, कारण माझ्या मिस्टरांची तब्येत मध्यंतरी खूपच खराब झाली होती, आजारी होते, ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं, म्हणून हे त्यांच्यासाठी मी खास लाडू बनवलेले आहेत. तर त्यांनाच मी हे देणार आहे खायला, टेस्ट बघायला. तर बघा आपल्या लाडूचं टेक्स्चर, कलर आणि लाडू किती सुंदर झालेले आहेत. अप्रतिम आपले लाडू झालेले आहेत. तर पहिल्यांदा आता मी हे माझ्या मिस्टरांनाच देणार आहे टेस्ट करायला. रोज त्यांना सकाळी 1 ग्लास दूध आणि हा लाडू असं त्यांना देणार आहे, कारण त्यांचं ऑपरेशन झालंय म्हणून. चला तर मग आता लाडू देऊया त्यांना. बघा लाडूची टेस्ट बघा. अप्रतिम झाले, टेस्टी झालेत. एक नंबर. स्वादिष्ट. वय व्हायला लागलं की दोघांनी एकमेकाची काळजी घ्यायची असते. त्याच पद्धतीने मी माझ्या मिस्टरांसाठी लाडू बनवले. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. नवीन नवीन रेसिपीसाठी आणि ब्लॉगिंगसाठी पाहत राहा मनीषाज किचन. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.